नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. मी एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये काही विरामचिन्ह मी सांगितली होती. त्याच्यामध्ये ती विरामचिन्ह होती स्वल्पविराम, प्रश्नार्थक चिन्ह आणि पूर्णविराम. आज आपण त्याशिवाय आणखीन काही बघणार आहोत, ती पण बघूया. दोन्ही बघूया आपण. आणि ते बघताना आपण काय करूया, एक उदाहरणासकट बघूया. म्हणजे काय होईल, कुठं ती घालायची हे फक्त नियम बघून चालत नाही. तर काय होतं, आपल्याला ती कुठं प्रत्यक्षात घालायची आहे हे समोर उदाहरण असलं तर आपल्याला ते जास्ती चांगलं समजतं. तर त्यासाठी आपण काय करूया, 6वी महाराष्ट्र बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला एक उतारा आपण बघूया. 6वीचं जे पुस्तक आहे ते सुलभ भारती. ह्या सुलभ भारतीमधला एक पॅरेग्राफ आपण आज बघणार आहोत. आणि तो पॅरेग्राफ बघत असतानाच ही विरामचिन्ह कशी वापरायची हे आपण बघूया. आधी मी तुम्हाला सांगते की ही विरामचिन्ह काय काय आहेत. एक तर काय हे आपल्याला माहिती आहे, पूर्णविराम. ज्या ठिकाणी आपण किंचितसं थांबतो, थोडं जास्त थांबतो, काहीतरी उद्गार काढून थांबतो, काही सांगण्यासाठी थांबताना जेव्हा एखादा पॉज घेतो त्याला आपण विरामचिन्ह म्हणतो. तर ते विरामचिन्ह कसं असतं, तर एक जे असतं की आपल्याला एक स्टेटमेंट करायचं असतं, एक काहीतरी वाक्य सांगायचं असतं, काहीतरी वाक्य सांगायचं असतं. हे स्टेटमेंट झालं. हे जर आपण लिहिलं तर हे स्टेटमेंट झाल्यानंतर आपण पूर्णविराम देऊ. पूर्णविरामाचे चिन्ह काय तुम्हाला माहिती आहे, एक डॉट असतो. डॉट साधारणपणे त्या शब्दाच्या बाजूला, खालच्या बाजूला तो डॉट करायचा असतो, याची तुम्हाला कल्पना आहे. तर ही झाली स्टेटमेंटचं उदाहरण. क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह दोन्ही म्हटलं जातं, प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह. तो त्याचा आपण जेव्हा असा प्रश्न विचारतो, तू काय करतो आहेस, हा प्रश्न झाला. तू अभ्यास केलास का, परीक्षा खूप जवळ आली आहे का, हे प्रश्न आहे. तर हे प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्नचिन्ह करायचं. प्रश्नचिन्हाचं तुम्हाला खूप माहिती आहे, तर ती खूण पुढे लिहायची. प्रश्न असेल तरच ही प्रश्नार्थक चिन्हाची खूण करायची. आता अजून एक बघूया. आता आपण काय म्हणतो, अरे वा छान अभ्यास केलास. आता अरे वा हे कसं आपण एक उद्गार काढतो, काहीतरी छान झाल्याबद्दलचा उद्गार काढतो. तिथे उद्गारवाचक चिन्ह करायचं. उद्गारवाचक चिन्ह सरळ एक रेघ आणि खाली एक टिंब असते, तुम्हाला माहिती आहे. तर असा जेव्हा उद्गार काढतो त्यावेळेला त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह करायचं असतं. समजा तुमच्याशी कोणीतरी बोलतंय. आता बोलताना काय होतं, टीचर म्हणाल्या चांगला अभ्यास करा. टीचर म्हणाल्या, मी पॉज दिला ना, तर इथे एक कॉमा आणि तिथे इन्व्हर्टेड कॉमा ज येते, डबल चिन्ह येईल तिथे. मी मुद्दाम स्ट्रेस केलं याच्यासाठी की तिथे डबल येईल. आणि सिंगल केव्हा येईल, त्यानं सांगितलं की त्यानं मला सांगितलं की तो आता एवढ्यात येणार नाहीये, हे जेव्हा असेल त्यानं सांगितलेलं तर असतं, पण तिथे त्यानं प्रत्यक्षात सांगितलेलं आहे असा तिथे असं ते उदाहरण नाही आहे. तर ते उदाहरण कसं आहे, त्यानं काय सांगितलं एवढंच सांगितलं, फक्त एवढंच सांगितलं कुणीतरी तिसऱ्यानं. आता काय होतं, तर त्याची उदाहरण आपण एक घेत जाऊया. तुम्ही 6वीतला जो तुमचा आपण हे करूया हा जो लेसन आहे ना, त्यामध्ये हा पॅरेग्राफ दिलेला आहे. तर हा पॅरेग्राफ आपण बघूया आणि ह्याच्यामध्ये कुठं कुठं काय काय चिन्ह घालायची याचा हे उदाहरण म्हणून बघूया आणि त्यानुसार आपण त्याचा अभ्यास करतो. तर बघा, एका छोट्याशा गावात एक सधन
शेतकरी राहत होता. स्टेटमेंट आहे. एका गावात शेतकरी राहत होता हे स्टेटमेंट आहे ना. तर स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला काय चिन्ह द्यायचं आहे? पूर्णविराम. इथे काय द्यायचं? पूर्णविराम. ते वाक्य संपल्यानंतर आपल्याला तिथे पूर्णविराम द्यायचं आहे. आता हे आपण बघितलं. पूर्णविरामचं हे आपल्याला उदाहरण सापडले बरं का. ज्या वेळेला स्टेटमेंट असेल, नुसतं एक वाक्य आपल्याला नुसतं सांगितलेलं असतं, स्टेटमेंट असतं ते, तर त्या ठिकाणी पूर्णविराम हे चिन्ह येईल. एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता. इथे पूर्णविराम आला. शेतात काम करणाऱ्या 2 बैल जोड्या त्याच्याकडे होत्या. आता हे स्टेटमेंट आहे, पण काय आहे? हे स्टेटमेंट पुरं झालेलं नाही आहे. हे स्टेटमेंट अजूनही अर्ध आहे. पुढं काहीतरी सांगायचं आहे. पुढं जेव्हा असं काही सांगायचं असेल तर तिथं आपल्याला कॉमा द्यावा लागतो, स्वल्पविराम द्यावा लागतो. आता बघा हा. त्याच्याकडे होत्या तसेच 2 म्हशीही होत्या. आता इथे वाक्य पूर्ण केलं नव्हतं त्यानं. शेतात काम करणाऱ्या 2 बैल जोड्या त्याच्याकडे होत्या तसेच 2 म्हशीही होत्या. आता पहिलं जे होत्या आहे ना, 2 बैल जोड्या त्याच्याकडे होत्या, इथे कॉमा येईल. इथे त्याला अजूनही काही सांगायचं आहे, पूर्ण झालेलं नाही. 2 गोष्टी आहेत तिथे. तसंच हा शब्द वापरून ते त्यांनी जोडलेलं आहे. तर जोडलेलं असं जेव्हा जोडलेलं असतं तेव्हा तिथे काय येईल? कॉमा येईल. आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गाय ही होती. आणि आता इथे काय आहे? आणि एक चांगली आणि पुष्कळ दूध देणारी कपिला, हे 2 गोष्टी जरी असल्या तरी आणि न जोडलेल्या आहेत. तर इथं आणि न जोडलेलं जेव्हा असतं त्यावेळेला कुठलंही चिन्ह तिथे येणार नाही. आणि हे आहे ना तिथे ऑलरेडी आहे. तिथे पूर्वीच तिथे आणि हा शब्द घातल्या कारणानं तिथे कुठलंही चिन्ह तुम्हाला घालण्याची गरज पडत नाही. त्यामुळे त्या कपिला नावाची गाय ही होती. आता काय असतं? ज्यामुळे त्यामुळे असं जेव्हा संदर्भ असतो, ज्यामुळे लिहिलेलं नाही आहे पण त्यामुळे लिहिलंय ना, त्यामुळे ज्यामुळे हे जेव्हा गृहीत धरलेलं असतं तिथे आपण म्हणतो, प्रत्यक्षात जरी म्हटलं नाही तरी सुद्धा तिथे ते धरलं जातं की तिथे ज्यामुळे आहे. ज्यामुळे आणि त्यामुळे असा जेव्हा भाग येतो त्यावेळेला तिथे परत कॉमा घालावा लागतो. आता इथे तसं त्यामुळंच इथं आपल्याला कॉमा घालावा लागणार, स्वल्पविराम घालावा लागणार. पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गाय ही होती. त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दुभते असे. ते दूध तो साऱ्या गावात विके. आता इथे काय आहे? त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूध दुभते असे. इथे पूर्णविराम येणार कारण स्टेटमेंट इथे पूर्ण झालेली आहे. ते दूध तो साऱ्या गावात विके. ते दूध तो साऱ्या गावात विके. स्टेटमेंट आली, पूर्णविराम. स्टेटमेंट आली की तिथे पूर्णविराम असेलच. ज्या वेळेला अर्धवट असतं, ज्यामुळे त्यामुळे, जेव्हा तेव्हा, जर तर, अशा ठिकाणी जर ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी कॉमा येतो. आणि तर जरचं जे वाक्य संपतं त्या ठिकाणी कॉमा येतो. आणि तरनी पुढचं वाक्य असेल ते जोडलं जातं. त्यामुळे आपल्याला इथं काय आहे? त्यामुळे याच्या अलीकडे आपल्याला कॉमा घालावा लागणार, स्वल्पविराम घालावा लागणार. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला. पण इथे पण आलं बरं का. पण आल्या कारणानं ते वाक्य पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे तिथं आपल्याला काय घालायला पाहिजे? कॉमा. पण सकाळी उठून पाहतो, इथे पण पाहतो झाल्यानंतर वाक्य पूर्ण झालेलं नाही.
पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती, अगदी कासावीस झाला तो. आता हे काय आहे, सलग सांगितलेलं आहे. आता सलग सांगताना तिथे आपल्याला कुठली विरामचिन्ह येणार आहे याचा आपण आता विचार करतो. पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती, पूर्णविराम, अगदी कासावीस झाला तो. आता इथं काय आहे, अगदी कासावीस झाला तो, उद्गार केलेला आहे. त्याचं जे आतलं कासावीस होणं जे आहे ना, ते इथे उद्गारानं दाखवले. तो खूप कासावीस झाला. असं जर असतं तर ही स्टेटमेंट झाली असली तर पूर्णविराम आला असता. पण इथं काय झालंय, अगदी कासावीस झाला तो, हे उद्गाराने सांगितलंय. एखादा असा ती जास्त जोरदार भावना सांगितलेली आहे. अगदी कासावीस झाला तो, इथे उद्गारवाचक चिन्ह आहे. तुम्हाला मी मग अशीच सांगितलं उद्गारवाचक चिन्ह कसं असतं, सरळ रेघ आणि खाली एक टिंब असते. पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय, ती गाय आलं ना, जी पासून ती पर्यंत आलं ना, असं जेव्हा असेल तर तिथे कॉमा येतो. पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय, कॉमा, त्याची खूप लाडकी होती. आता इथं स्टेटमेंट पूर्ण झालं, त्याची खूप लाडकी होती, स्टेटमेंट आहे. तर इथं काय आहे, स्टेटमेंट असल्या कारणानं आपल्याला इथं पूर्णविराम द्यायचा आहे. लोक मुद्दाम गाईचे दूध, तूप, दही नेत असत. आता इथं काय आहे बघा, दूध, तूप, दही हे एकाच प्रकारचे तीन वस्तू सांगितलेल्या आहेत. तर इथे प्रत्येक ठिकाणी कॉमा येणार. दूध झाल्यानंतर कॉमा, तूप झाल्यानंतर कॉमा. दही नेत असत, दही नेत असत, दहीच्या नंतर पुन्हा दुसरं वस्तू काही नाहीये, त्यामुळे तिथं आपल्याला कॉमा घालायची आवश्यकता नाही. लोक मुद्दाम गाईचे दूध, कॉमा, तूप, कॉमा, दही नेत असत. इथे फुल स्टॉप येईल, पूर्णविराम येईल. आता लोकांना काय सांगणार, इथे काय आलं, प्रश्न आला. आता लोकांना काय सांगणार, प्रश्न आला तर प्रश्नार्थक चिन्ह येणार. नुसतंच प्रश्नार्थक चिन्ह नाहीये बरं का, त्याच्या मनातल्या भावना तो मनातल्या मनात बोलतोय. पण जेव्हा असं मनातल्या मनात बोललं जातं ना, तिथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज येतो. त्याला एकेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह असं म्हटलं जातं. इथे दिलेलं आहे तुम्हाला एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी एकच असतं ते. जेव्हा प्रत्यक्ष बोललेलं जेव्हा असतं ना, त्यावेळेला तिथे डबल घालायचं. आणि हे त्याच्या मनातलं आहे. हा मनातल्या मनात काही आपले जे त्याचे शब्द आहेत ते मनातल्या मनात बोललेलं असतं, पण ते प्रत्यक्षात बोललेलं नसतं. त्यावेळेला सिंगल अवतरण चिन्ह किंवा एकेरी अवतरण चिन्ह घातलं जातं. एकेरी अवतरण चिन्ह आणखीन कशाला घातलं जातं हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर जरूर कळेल, पण त्याचा मी आता थोडासा उल्लेख करून ठेवते. एखादी गोष्ट आपल्याला महत्त्वाची सांगायची असते, त्यावेळेला सुद्धा त्या एका शब्दासाठी अवतरण चिन्ह, सिंगल अवतरण चिन्ह किंवा एकेरी अवतरण चिन्ह घातलं जातं. आता इथे बघा, आता लोकांना काय सांगणार, प्रश्न आला. इथे काय लिहायचं, प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्न चिन्ह. काय करावं, परत प्रश्न चिन्ह आला आणि हे तो स्वतःशीच बोलतोय, त्यामुळे इथे काय येणार, सिंगल अवतरण चिन्ह किंवा एकेरी अवतरण चिन्ह. शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. इथे काय येईल, फुल स्टॉप, स्टेटमेंट आहे. तो दुसऱ्या गावी गेला, एवढंच सांगायचं आहे. इथं बाकी उद्गार चिन्ह किंवा प्रश्न किंवा असं काही नाही आहे, सरळ स्टेटमेंट आहे. बाजार गुरांनी भरून गेला होता, परत ही स्टेटमेंटच चालली. बाजार गुरांनी भरून गेला होता. अनेक गुरं असली की गुरांनी, रावरती शीर्षबिंदू येतो,
टिंब येते, ज्याला आपण शीर्षबिंदू म्हणतो, किंवा वरती एक टिंब दिलेली असते, ती द्यावी लागते. आता पुढे बघा हा. निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड, मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या, बघा हा, अनेक गोष्टी सांगितल्या आहेत इथे. निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड, मध्यम, आता इथे काय घालायचं बघा, तुमच्या लक्षात येत आहे का? कॉमा. इथे काय घालायचं? स्वल्पविराम, धिप्पाड, कॉमा, मध्यम, आणि आता इथं मध्यम आणि न जोडलेला आहे पुढचा शब्द, इथे घालायची आवश्यकता नाही, कारण आणि न ऑलरेडी ते जोडलं गेलेलं आहे. मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या, बऱ्यापैकी म्हणजे ठीकठाक, ॲव्हरेज, बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गायी त्याने पाहिल्या. फुल स्टॉप. स्टेटमेंट आहे. गायी बघत तो असाच पुढे जात असताना, इथे कुठला प्रश्न, कुठला येणार? कॉमन. जात असताना एका गायीजवळ येऊन तो थांबला. फुल स्टॉप. स्टेटमेंट आहे. आणि काय आश्चर्य, इथे काय आलं? उद्गार आला. आणि काय आश्चर्य. आता काय आहे बघा, एक लक्षात घ्या, काय हा जो शब्द आहे हा प्रश्न दाखवणारा असतो. तुम्हाला माहित आहे, तू काय आणलंस बाजारातून, तू काय आणलंस, हा प्रश्न आहे ना. पण या ठिकाणी प्रश्न विचारणे हा उद्देश नाही आहे. इथे काय, इथे उद्देश काय आहे? आणि काय आश्चर्य, किती आश्चर्य वाटलं, खूप आश्चर्य होतं, असा त्याचा अर्थ आहे. ज्या वेळेला प्रश्न असा अर्थ असत नाही, त्यावेळेला आपल्याला तिथं प्रश्नचिन्ह द्यायची आवश्यकता नाही. तर इथं तसंच आहे. आणि काय आश्चर्य, उद्गारवाचक चिन्ह येणार इथे. कपिलेने त्याच्याकडे पाहिले. फुल स्टॉप. स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट बरोबर फुल स्टॉप येतो, पूर्ण विराम चिन्ह येते. त्याचेही डोळे चमकले. त्याचेही डोळे चमकले. अरे खरंच ही आपलीच गाय आहे. आणि काय आश्चर्य, उद्गारवाचक चिन्ह. कपिलेने त्याच्याकडे पाहिले. फुल स्टॉप. त्याचेही डोळे चमकले. स्टेटमेंट आहे. इथे येणार फुल स्टॉप. अरे ही तर आपली गाय कपिला. आता ही तर आपली गाय कपिला, इथं काय आलं? उद्गारवाचक चिन्ह. कारण ना त्याच्या मनामध्ये एक उद्गार आला, हीच आपली गाय. अरे ही तर आपली गाय कपिला. हे उद्गार जेव्हा त्याच्या मनामध्ये आले, त्यावेळेला तिथे काय येणार चिन्ह? उद्गारवाचक चिन्ह. एक्सक्लेमेटरी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ते आहे ते. नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. इथे स्टेटमेंट आलं. अरे ही तर आपली गाय कपिला. इथे उद्गारवाचक चिन्ह, एक सरळ रेष, त्याच्या खाली टिंब. नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. आता इथे अजून एक आपल्याला चिन्ह घालायचं आहे. तुमच्या लक्षात येते काय बघा बरं. त्याचेही डोळे चमकले. अरे ही तर आपली गाय. मनात बोलतोय बर का, मनात बोलतोय, प्रत्यक्षात बोलत नाही, पण मनात बोलतोय. यावेळेला काय होईल? सिंगल अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. अरे, अरेच्या अलीकडे येईल. अरे ही तर आपली गाय कपिला. इथे पूर्णविराम येईल. नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. इथं त्याच्या मनातलं बोलणं संपलंय. मग अवतरण चिन्ह संपवायचं. काय असतं? अवतरण चिन्ह चालू करताना त्याचं टोक जाईल वरती, आणि जेव्हा संपेल त्याचं टोक येईल खालच्या बाजूला. वरती एक टिंब आणि ती टिंब तशीच खालच्या बाजूला ओढून खाली घ्यायची, म्हणजे मग ते अवतरण चिन्ह तिथे संपलं. आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. स्टेटमेंट आलं. कपिलेने त्याला ओळखले. पुन्हा
स्टेटमेंट आलं. तिने आनंदाने कान व शिंगे हलवली. स्टेटमेंट आलं म्हणजे काय होईल? आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. फुल स्टॉप, पूर्णविराम. कपिलेने त्याला ओळखले. फुल स्टॉप. इथे काय येईल? पूर्णविराम. तिने आनंदाने कान आणि शिंगे हलवली. कान व शिंगे, आता व किंवा आणि हे एकासारखी आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ओळखू शकता. आणि व हे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारं अव्यय आहे. तर इथे काय आहे? तिने आनंदाने कान व शिंगे हलवली. स्टेटमेंट इथं संपतं आणि मग इथे काय द्यायचं आपल्याला? पूर्णविराम. आता आज आपण काय केलं तर ही जी विरामचिन्ह आहेत, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, हे सगळे आपण आज बघितले. त्याची उदाहरणं पण बघितली. मुद्दाम मी काय केलं? उदाहरणाचा पॅरेग्राफ मुद्दाम तुम्हाला दाखवला. आता ह्या पॅरेग्राफमुळं तुम्हाला काय झालं? प्रत्यक्षात आपल्याला काय विरामचिन्ह कुठं घालायची, कोणती विरामचिन्ह कुठं उपयोगाला आणायची हे तुम्हाला नक्की समजलं. काय होतं नाहीतर नुसतं जर सांगितलं की विरामचिन्ह म्हणजे अमुक अमुक, ते कसं वापरायचं हे सांगितल्याशिवाय त्याचा अर्थ किंवा ते कसं वापरायचं कळत नाही. यासाठी मुद्दाम ही हा 6वीतला पॅरेग्राफ आपण घेतला आणि ह्या पॅरेग्राफप्रमाणे आपण ती विरामचिन्ह आज शिकलो. विरामचिन्ह अजूनही पुष्कळ असतात, पण आपल्याला थोडी थोडी करून आपण सगळी ती विरामचिन्ह एक एक करून शिकणार आहोत. आता एकेरी विरामचिन्ह शिकलो, पुढे केव्हा तरी जाऊन आपल्याला डबल अवतरण चिन्ह आपल्याला ते सांगता येईल. असं आपल्याला हळूहळू करून पुढे पुढे जात ही सगळी विरामचिन्ह आपल्याला यायला लागतील. तर मुद्दाम हा पॅरेग्राफ मी घेण्याचं कारण एवढंच होतं की तुम्हाला उदाहरणासकट ही सगळी विरामचिन्ह माहिती व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये विरामचिन्ह घाला असा प्रश्न येईल त्यावेळेला तिथे विरामचिन्ह तुम्हाला छानपैकी व्यवस्थित कुठलं आहे हे लक्षात घेऊन ते तिथे घालता येईल. यासाठी हा आपण पॅरेग्राफ आज शिकलो. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.